नमस्कार मंडळी, प्रिया तुमचं स्वागत आहे. आणि आज बघणार आहे आपण मस्त अशी खोबऱ्याची मलाई बर्फी. कारण उन्हाळा खूप आहे आणि बागेमधील झाडाला भरपूर असे नारळ आहेत. आमच्या घरी दररोज 10 ते 15 नारळ आम्ही काढतो पाणी पिण्यासाठी. आणि मलाई तर सगळी खाऊ शकत नाही, बऱ्याच प्रमाणात मलाई शिल्लक राहते. तर म्हणलं या मलाईपासून काहीतरी नवीन रेसिपी बनवायची, तर म्हणलं छान अशी बर्फी बनवूया आपण आज इथे. त्यासाठी मी मलाई आहे, बारीक खोबरं आहे, हे बारीक केलेलं आहे कवळं, आणि इकडं थोडं खिसलेलं आहे. खिसताना व्यवस्थित येईना म्हणून असं बारीक करून घेतलेलं आहे खोबरं. मलाई घेताना थोडीशी कठीण घ्यायची, कारण जी पाण्यासारखी असते ती घ्यायची नाहीये. थोडं खोबरं बनत आलेले आहे, कवळी मलाई अशी घेतलेली आहे. छान असं तुपामध्ये आपण आता भाजून घेतलेलं आहे. साधारण 4 चमचे तूप वापरलेलं आहे यामध्ये, कारण नारळ भरपूर होते. आणि थोडंसं जे खोबरं होतं ते अगदीच कवळं होतं आणि त्यामध्ये थोडंसं दुधाचा अंश जसा असतो तसं होतं. त्यामुळे थोडंसं तूप जास्त वापरलेलं आहे इथे. आणि छान असं आपण भाजून घ्यायचं आहे. कमी गॅसवर साधारण 4 ते 5 मिनटं आपण भाजून घेत आहे इथे. 1.5 वाटी साखर घालून घेणार आहे सुरुवातीला मी. आणि कमी गॅसवर आता मी मिक्स करत आहे. त्यामध्ये मी साखरेसोबतच 2 वाट्या दूध पण घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आता. आणि हे पूर्णपणे आटवून आपल्याला जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये. आता यामध्ये बघा, मी ड्रायफ्रूट आहे ते बारीक केलेलं आहे, म्हणजे काजू बदाम पिस्ता जे आहे ते बारीक केलेलं आहे मोठं मोठं. आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये. बघा आता हे चांगलं बनलेलं आहे. थोडंसं पाणी आटवायचं आहे आपल्याला, जेणेकरून छान अशी बर्फी बनते आपल्याला याची. आणि आपण इथे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि जे मिश्रण आहे ते त्यामध्ये काढलेलं आहे ताटामध्ये, बघू शकता इथे. थोडंसं पाणी लावून थापून याच्या वड्या पाडायच्या आहेत. तुम्ही याचे पेढे पण बनवू शकता किंवा छोट्या आकाराचे लाडू जरी बनवले तरी चालेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.